मरगळ जर झाकून टाकायची असेल तर एकच महामंत्र आहे. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की आपले दोन्ही हात वरती करून माझ्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार केल्याशिवाय आलेली मरगळ जाणार नाही. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की, भारत माता की, हिंदू धर्म की जय श्रीराम. मला किती टायमिंग आहे? काशी की कला जाती, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद होती, शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. हिमालयांच्या उंच शिखरांपासून ते कन्याकुमारीच्या सागर किनाऱ्यापर्यंत आणि राजस्थानच्या वाळवंटापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत पसरलेल्या यच्छयावत भारत भूमीवरील संत सत्पुरुष योगी अवलिया महात्मे क्रांतिकारक देशभक्त आणि इतिहासाची पानं उलटा पालट करून पाहिल्यानंतर केवळ 2 पावलांवरती जन्माला आलेल्या प्रत्येक माणसानं नतमस्तक झालं पाहिजे. ती 2 पावलं आहेत पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची. आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोचविले. यातले गहिनीनाथ जे आहेत, या गहिनीनाथांचं जे अधिष्ठान ज्या भूमीमध्ये, ज्या कागलच्या पवित्र भूमीमध्ये आहे, त्या गहिनीनाथांना साष्टांग दंडवत प्रणिपात करतो आणि सांगू इच्छितो, ज्यांना तुम्ही गहिबी म्हणताय ते गहिबी नसून ते गहिनीनाथ आहेत. काय आहे, नाव बदललं की अर्थ बदलतो आणि अर्थ बदललो की परमार्थ बदलतो. आणि म्हणून आज या ठिकाणी हिंदू संमेलनामध्ये जमलेल्या सगळ्या हिंदूंनी आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा की गहिबी म्हणायचं बंद करा आणि गहिनीनाथ म्हणायला सुरू करा. म्हणजे तुमचा देव, तुमची श्रद्धा, तुमचं देव आणि तुमचं श्रद्धास्थान तुमच्या श्रद्धास्थानावरून हाकलून काढण्यासाठी गहिबीनाथांना गहिबी पीर म्हणून संबोधलं जात आहे. हे आधी हिंदूंनी हिंदूंच्या रक्तातनं काढून बंद केलं पाहिजे. हिंदूंना फार पुळकाय. रामनवमी दिवशी जन्माला आलेला नेता वाढदिवस साजरा करायला अजमेरला जातो. आणि आम्ही त्यांना रामाचा अवतार म्हणतो. छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर या देशाचं काय झालं असतं, हा एक विचार कवी भूषणांनी आपल्या 2 ओळीतून मांडला. आणि त्यांनी सांगताना सांगितलं, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद होती, शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. काशीतलं लिंग पण नाहीसं झालं असतं आणि तुमचं लिंगही छाटलं गेलं असतं जर शिवाजी महाराज नसते तर. आया बहिणींच्या माथ्यावरचं कुंकू जे कुंकू आहे आणि गळ्यामध्ये जे मंगळसूत्र आहे ते आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांच्यामुळे. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये 50 वर्षामध्ये, मगाशी मॅडम 40 वर्ष म्हणाल्या, मला फार वाईट वाटलं. तुम्ही 40 वर्ष म्हणून महाराजांचं 10 वर्ष वय कमी केलं. आम्ही म्हणत होतो महाराज आणि एक 10 वर्ष असते तर औरंग्याची फाडून हिंदू म्हणजे सगळ्यांचीच. आणि महाराजांनी झेंडा इंग्लंड अमेरिकेपर्यंत नेला असता. महत्वाची गोष्ट अशी आहे की या जगामध्ये सगळ्यात परम पवित्र जर धर्म कोणता असेल तर तो धर्म आहे हिंदू धर्म. ज्याची कुणीही स्थापना केली नाही, ज्याचा कुणीही संस्थापक नाही, ज्याचा कुणीही निर्माता नाही, तो धर्म
उगवत्या सूर्याच्या तेजाने उगवला, पहिली छटा भगवी पडली म्हणून या धर्माचा ध्वज भगवा झाला आणि भगवा ध्वज घेऊन तेव्हापासून रानटी गुहेमध्ये राहणारा माणूस बाहेर पडला. तो शिकार करायला लागला आणि शिकार करून प्राणी मारून खाताना देखील आमचे ऋषी मुनी बाहेर पडले. एका ऋषीला जेव्हा झाड भेटलं तेव्हा त्या ऋषींनी झाडाला नमस्कार केला. काही ऋषींना नदी भेटली, त्यांनी नदीला मानलं, नदीला माता मानलं आणि माता म्हणून नमस्कार केला. कुणाला पर्वत भेटले त्यांनी पर्वतांना नमस्कार केला, कुणाला दगड भेटले त्यांनी दगडांना नमस्कार केला. या एकमेव हा धर्म असा आहे की या धर्मानं दगडाला देखील देव बनवलं आणि देव बघणाऱ्या माणसाला महामानव बनवलं. असा हा परमपवित्र भगवा ध्वज आणि त्या भगव्या ध्वजाची पताका आपल्या खांद्यावरती घेऊन चालणारे आम्ही हिंदू जे आहोत हे अनादी अनंत अनादी काळापासून आमच्यामध्ये संस्कारांचं बीजारोपण हे साधू संतांनी केलेलं आहे. जगातला दुसरा धर्म आहे तो ख्रिश्चन धर्म, जो 2100 वर्षापूर्वी जन्माला आला, जो येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर जन्माला आला. आणि येशू ख्रिस्ताचं जे पूजन केलं जातं, मी एकदा गोव्याला हिंदू संमेलनाला गेलो होतो आणि तिथं त्या झेवियरचं मड ठेवलेलं आहे. त्या मड्याला नमस्कार करतात म्हणून सांगितलं. ख्रिश्चन धर्म हा जिवंत देवाला मानत नाही, तो मेलेल्या मड्याचंच पूजा करतो यानं त्या निमित्ताने. त्यामुळे या धर्मामध्ये चैतन्य नाही, या धर्मामध्ये एक स्पर्धा आहे, या धर्मामध्ये दुसऱ्यांवर अतिक्रमण करण्याची एक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे. शांततेचं रूप धरून ते तुमच्या गावामध्ये येतात, तुमच्या गावातल्या गोरगरीब कुटुंबाकडे जातात, 5 किलोची पिशवी देतात, फादर 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 म्हणत तुमच्या अंगावर एक चादर घालतात आणि तुमचा बाप्तिस्मा करून तुमचा धर्म परिवर्तन करून तुमचा धर्म बदलतात. ही जी असूया आहे, ही असूया त्यांच्या देवाकडनं त्यांना प्राप्त होतीये. हातामध्ये बंदुका घेऊन त्यांना या जगामध्ये शांतता प्रस्थापित करायची आहे. आणि तिसरा धर्म या जगामध्ये फार महत्वाचा आहे की ज्यांनी सगळ्या जगाला ग्रासलेला आहे, त्या धर्माचं नाव आहे इस्लाम. त्या धर्माचं नाव आहे इस्लाम. त्या धर्माचं ग्रंथ आहे कुराण आणि त्या कुराणामध्ये सांगितलं जातं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदे रसूलुल्लाह. तुम्ही आम्ही सगळेजण दिवसातनं 5 वेळा ही आरडाओरडी ऐकतो. काय अर्थ आहे याचा कधी विचार केला काय? आता या व्यासपीठावरून पण हिंदू संमेलनाच्या व्यासपीठावरून मुस्लिमांना बांधव म्हणून संबोधण्यात आलं. मला काही हरकत नाही, त्यांना बांधव म्हणा, त्यांना जावई पण करून घ्या, पण एकदा त्यांचे विचार काय आहेत ते तुम्ही बघितलं पाहिजे. त्यांचे विचार असे आहेत, पहिली नमाज, दुसरी नमाज, तिसरी नमाज, चौथी नमाज आणि 5वी नमाज, या 5ही नमाजामध्ये ते एकच पुकार आरडाओरडा करून सांगत असतात की या जगामध्ये एकच देव आहे. त्या देवाला मानणारा जो आहे तो मुसलमान, आणि तो देव सोडून ज्या दुसऱ्या देवांना तुम्ही मानता त्यांना म्हणतात काफर, आणि काफरांना जगण्याचा अधिकार नाही. कुराणामध्ये लिहिलेला आहे कुल नफ्सिन जायकुतुल मौती. कुल नफ्सिन जायकुतुल मौती या शब्दाचा अर्थ असा आहे की जिथं जिथं काफर भेटतील, तुम्ही आम्ही सगळ्यांनी सतर्क राहण्याची गरज यासाठी आहे की मुस्लिमांच्या दृष्टीने जगातले अन्य कुठलेही धर्मीय असोत ते काफर आहेत आणि त्या काफरांना त्यांच्या मरणाची चव घेत त्यांना मारलं पाहिजे. ते जिथं भेटतील तिथं त्यांना मारलं पाहिजे, हे लिहिलेलं आहे कुराणमध्ये. त्यांना सांगितलंय वंदे मातरम म्हणायचं नाही, भारत मातेला माता म्हणायचं नाही. या जगामध्ये फक्त एकमेव धर्म आहे ज्या धर्मामध्ये आईला आई आणि बाबाला बाबा म्हटलं जातं, बहिणीला बहीण म्हटली जाते. तुमच्याकडे कुठे आहे? तुमच्याकडे कुठे आहे? आणि म्हणून भारतामधले मुसलमान हे मुस्लिम नाहीत,
त्यांची जर कुंडली, त्यांची जर वंशावळ काढली तर 5 पिढ्यांच्या मागे कुणीतरी फित्रा त्यांच्या घरामध्ये जन्माला आला असेल. त्यांनी रामलालचं नाव अब्दुल कधीतरी करून घेतलं असेल, श्यामलालचं नाव शहोबुद्दीन करून घेतलं असेल. हे करण्यामध्येच आणि धर्म परिवर्तन जे झालेलं आहे जगामध्ये, जे इस्लामीकरण झालेलं आहे ते तलवारीच्या बळावर झालेलं आहे, प्रेमाच्या बळावर नाही. जगामध्ये एकच धर्म असा आहे ज्या धर्मानं प्रेमाच्या जीवावर, आपल्या तत्वज्ञानाच्या जीवावर, आपल्या सद्गुणांच्या जीवावर वाढ घेतली. आज अमेरिकेमध्ये देखील अशी शहरं निर्माण झालेत ज्या शहरांना हिंदू विलेज म्हणून पुकारण्यात येतं, ज्या शहरांना हिंदू विलेज म्हटलं जातं, हिंदूंचं गाव म्हटलं जातं. आणि त्या शहरांमध्ये राहणारे जे लोक आहेत ते काही जन्मानं हिंदू नव्हते, ते आत्ता हिंदू झालेले आहेत. म्हणजे हिंदू, आणि त्यांना हिंदू कहण्यासाठी आमचा संघ काही तिकडे गेला नाही, विश्व हिंदू परिषद तिकडे गेली नाही. त्यांनी आमचं तत्वज्ञान पाहिलं. अरे अरे म्हटले, जगातली सगळ्यात सुंदर संस्कृती आहे, सर्वेपी सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. सगळ्या जगाचं कल्याण व्हावं, सगळ्या जगातल्या प्राणीमात्रांचं कल्याण व्हावं, असे विचार निर्माण करणारी आणि जगामधली एकमेव 1893 ज्यावेळी स्वामी विवेकानंद अमेरिकेच्या धर्म संस्थापनेमध्ये धर्मसभेमध्ये उभा होते आणि ते म्हणाले, माझ्या बंधू आणि भगिनींनो, हा काही शब्द जगाला माहित नव्हता, पण तो उच्चारणारा जो होता तो पहिला जगामध्ये हिंदू संन्यासी होता. आणि म्हणून स्वामी विवेकानंदांच्या पहिल्याच वाक्याला ज्या टाळ्या वाजल्या त्या टाळ्यांमध्ये सगळे धर्म वाहून गेले. आम्ही कुठल्याही धर्मावर अतिक्रमण करत नाही, आम्ही कुठल्याही देशावर अतिक्रमण करत नाही. इथला हिंदूंचा हजारो वर्षाचा इतिहास काढल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की हिंदूंचा कुठलाही राजा परमुल्कामध्ये आक्रमण करायला गेला नाही. कारण काय, आमच्याकडेच फळांनी भरलेलं झाड होतं. जगामध्ये एकमेव राष्ट्र असं होतं की तिथं अलेक्झांडर जेव्हा जन्माला आला त्यावेळी त्याला गुरु सांगायचा की तू मोठा हो, शहाणा हो, योद्धा हो, तलवार शिक, भाले शिक. कशासाठी? एक दिवस तुला भारतावर चढाई करायची आहे, भारतावर विजय मिळवायचा आहे, भारतातलं सगळं सोनं तुला इकडे आणायचं आहे आणि म्हणून तुला हे केलं पाहिजे. म्हणजे जगामध्ये जे जे लोक जन्माला आले त्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक लोकांना भारतावर विजय मिळवण्याचं स्वप्न दाखवलं. आणि भारताला काय झालं? स्वातंत्र्यानंतर या देशाची घडी विस्कटली. या देशाचा पहिला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलं की मी ऍक्सिडेंटली हिंदू आहे, माझे वडील हिंदू, माझे आई हिंदू, म्हणून मी अपघातानं झालेला हिंदू आहे असं म्हणण्याचा जो प्रवास आहे तो संघानं गेल्या 100 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी ऍक्सिडेंटली हिंदू आहे असं म्हणणारा जो प्रवास आहे तो संघाच्या 100 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये गर्व से कहो हम हिंदू है इथपर्यंत संघाने आणून ठेवला. म्हणजे मी अपघातानं हिंदू आहे म्हणण्यापेक्षा या देशातल्या हिंदूंना जी भुरळ आली होती, जे वेळ लागलं होतं, जी झोप लागली होती, त्या झोपेतनं उठवण्याचं काम गेल्या 100 वर्षामध्ये संघानं केलेलं आहे. आणि आज जो उठून उभा राहिलेला हिंदू आहे तो नुसता उठून काय उभा राहिला. ज्यावेळी 93 साली बाबरी पडली, ती बाबरी पडल्यानंतर इंग्लंडमध्ये एका वृत्तपत्रामध्ये एक अग्रलेख आला होता आणि त्या अग्रलेखाचं शीर्षक होतं की भारतातला हिंदू आता कूस बदलतोय.
भारतातला हिंदू आता कूस बदलतोय. जो गेले शतकानुशतक झोपलेला आहे तो आता कूस बदलतोय. आणि त्यांनी कूस बदलली 93 ला आणि 2026 2024 मध्ये तिथं भव्य दिव्य राम मंदिर बांधून त्या भारतातल्या हिंदूंना आपल्या स्वाभिमानाचा उच्चांक गाठला आणि प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थळी श्रीराम विराजमान झाले. जय श्रीराम. मित्रांनो, सावरकरांनी आपल्याला सांगितलं सद्गुण विकृती. सद्गुण विकृती म्हणजे काय? येणारा अफजल खान तुमच्या भवानीची, तुमच्या देवेची, तुमच्या आराध्य देवतेची मूर्ती भंजन करतो, मूर्ती तोडतो आणि तुमच्याकडे येतो. आता आमचे भोळे भावळे असे हिंदू आहेत. नाही बाबा, सर्व धर्म समभाव याचा जो बनभाव आहे, हा बनभाव खाणारे जोपर्यंत हिंदू आहेत तोपर्यंत या राष्ट्राचं कल्याण नाही. बरं का, तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. तो इराणचा खेमानी मेल्यानंतर जर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत छाती बडवून घेणारी औलाद आमच्या इथं जन्माला येत असेल, तर त्यांचा बंदोबस्त करायचा असेल तर शिवरायांची वाघनखी हातामध्ये तयार ठेवली पाहिजेत. तुम्ही मला सांगा, कुठला खेमानी कुठं मेला, कुणी मारला? तुम्हाला हिथं छाती बडवून घेण्याची गरज काय? तुम्ही या देशात राहता, या देशात खाता, या देशात वावरता, मेल्यानंतर पण इथंच 3x4 ची तुमची कबर आहे. तरीही तुम्हाला त्या खेमानीचं दुःख जर वाटत असेल तर छत्रपती शिवरायांची भवानी आणि वाघनखी हिंदू माणसाला तयार ठेवली पाहिजेत. आणि त्यासाठी ही हिंदू संमेलन आहे. कारण आतंकवाद आता कर्नूल पर्यंत आलाय. कर्नूल पर्यंत दहशतवाद आलाय. बलिदान मासाची प्रार्थना करताना हिंदूंवरती जर दगडफेक होत असेल तर आता हिंदूंनी सावध होण्याची गरज आहे. नुसतंच म्हणायचं नाही, धर्मासाठी झुंजावे, झुंजून अवघ्यासी मारावे, मारिता मारिता घ्यावे राज्य आपले, देव मस्तकी धरावा, अवघा हलकल्लोळ करावा, मुलुक बडवावा की बुडवावा धर्म संस्थापनेसाठी. इथले मुसलमान हे हिंदूच आहेत, पण त्यांना पाकिस्तान जिंदाबाद म्हणायची स्वप्न पडत असतील आणि पाकिस्तान जिंदाबाद म्हणायचं जर धाडस होत असेल, चांगल्या मुसलमानाला आम्ही मिठीच मारू, पण पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्याला नुसती मिठी नाही, त्याची वाघनखी त्याच्या पोटामध्ये घालून त्याची कोतळ बाहेर काढल्याशिवाय येणारा हिंदू राहणार नाही. जय श्रीराम. काय आहे? राष्ट्रावर प्रेम करा, देशावर प्रेम करा. ज्या देशामध्ये राहताय त्या देशाचे व्हा, आम्ही तुमचेच आहोत. पण राहायचं हितलं आणि गुण गायचं तिकडं, हे चालणार नाही. आणि येत्या काळामध्ये हिंदूने सजग यासाठीच राहिलं पाहिजे. हिंदू जगेगा तो राष्ट्र जगेगा. सगळे लोक म्हणतात आम्हाला भारताचं हिंदू राष्ट्र करायचं आहे, भारताचं हिंदू राष्ट्र करायचं आहे. अरे हिंदू राष्ट्र करायला काय हिंदू राष्ट्र नाही आहे? भारत हिंदू राष्ट्र है, हिंदुओं की शान है. भारत हिंदू राष्ट्र आहे हे आधी तुम्ही आम्ही सगळ्यांनी म्हटलं पाहिजे. तुम्ही घरातनं बाहेर पडताना होय मी हिंदू राष्ट्रात राहतो आणि भारत हा माझा देश हिंदू राष्ट्र आहे असं म्हटल्यानंतरच घरातनं बाहेर पाय टाका. बघा तुम्हाला जाणवायला लागेल जिकडं तिकडं भारत हिंदू राष्ट्र आहे. आमचा धर्म काय? आमचा धर्म ज्ञानेश्वरांपासून सुरू झालं. आता विश्वात्मके देवे येणे वाघ येणे तोषावे असं म्हणणाऱ्या वारकरी संप्रदायामध्ये संत तुकाराम महाराज झाले. आणि तुकारामांनी तुका झालाच आहे कळस. आणि त्या तुकाराम महाराजांनी काय सांगितलं? भलेची देऊ कासेची लंगोटी, नाताळाच्या माती हाणू काठी. आज हिंदूंनी सक्षम होऊन चांगल्याला चांगलं
भलेची देऊ कासेची लंगोटी, पण नाथाळाच्या माती काठी हाणल्याशिवाय राहणार नाही. ही ठाम भूमिका घेतल्याशिवाय येत्या पुढच्या पिढ्यांना तुम्हाला जगणंही मुश्किल होईल. कारण त्यांचं स्वप्न आहे गजवाये हिंद. 2047 ला या देशाचा गजवाये हिंद खेळण्याचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आपल्याला जिथं तिथं दिसतं. तुम्ही मला सांगा, सगळ्या देशामध्ये म्हटलं जातं आतंकवादाला धर्म नसतो, आतंकवादाला धर्म नसतो. सापडलेला सगळा आतंकवादी हा मुस्लिमच कसा असतो? कसा असतो? कुठल्या हिंदूंनी कुठे जाऊन बॉम्ब फोडले नाहीत. आमची सभ्यता, आमची संस्कृती, आमचे विचार जे आमच्या साधू संतांनी आम्हाला दिलेले आहेत ते शांततेचे आहेत. पण एक लक्षात ठेवा, आमचे सर्व देव, आमची सर्व दैवत, आमचे सगळे संत हातामध्ये शस्त्र घेऊन, काठी घेऊन बसलेले आहेत. रामानं धनुष्य घेतलाय, कृष्णानं सुदर्शन घेतलंय आणि आता आम्हाला मुरली वाजवणारा कृष्ण नको आहे, आम्हाला सुदर्शन चक्र चालवणारा कृष्ण हवाय. अशा पद्धतीची एक भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि कागलकरांनी लक्षात ठेवा, दहशतवाद हा काही लांब नाही. प्रत्येक 4 गल्लीमध्ये 4थी गल्ली ही पाकिस्तानी झालेली आहे. प्रत्येक 4थं गाव हे छोटा पाकिस्तान झालेला आहे. प्रत्येक 4था जिल्हा हा छोटा पाकिस्तान होतोय. आणि म्हणून आपल्याला आपला देशाचं जर भविष्य, तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य जर सही सलामत ठेवायचं असेल तर संघ गेले 100 वर्ष ज्यासाठी प्रार्थना करतोय, ज्यासाठी कसरत करतोय, ज्यासाठी कार्यरत आहे ते म्हणजे परम वैभवम नेतुमाम स्वराष्ट्रम, की माझ्या राष्ट्राला, माझ्या देशाला परम वैभवाला न्यायचं. हे स्वप्न संघानं उराशी बाळगलेलं आहे. आणि संघाचे 100 वर्ष हे काय असे तसे नाही. आता देखील जे प्रकाशन झालं त्या अंकावरती भारत माता समोर आहे आणि एक संघसेवक सायकलवरून भारत मातेकडे चाललाय. संघाच्या स्वयंसेवकांनी गेले 100 वर्ष या भारतामध्ये जे भोगलं, जो त्याग भोगला, जे बलिदान केलं, त्याचीही 100 वर्ष आहेत. कुणी घरादारावर तुळशी पत्र ठेवलं, त्याचीही 100 वर्ष आहेत. तरुणांनी आपली पिढीच्या पिढी संघ कार्याला अर्पण केली, त्याचीही 100 वर्ष आहेत. आणि संघ उभा राहिला म्हणून आज आपण हिंदू म्हणून घरातनं बाहेर पडू शकतो. जर संघाने संघाचं कार्य केलं नसतं तर या जगामध्ये हिंदू म्हणून पळून जायला देखील आपल्याकडे दुसरा देश नाही. तुम्ही मला सांगा, मुस्लिमांकडे 52 देश आहेत, यांच्याकडे 54 देश आहेत. तुमच्याकडे किती देश आहेत? तुमच्याकडे एकमेव भारत आहे. उद्या भारतातून तुम्हाला हाकलून द्यायचं म्हटलं तर जाण्यासाठी दुसरा देश नाही, श्वास घेण्यासाठी दुसरी माती नाही. आणि म्हणून आपल्याला जगायचं असेल तर देशासाठी जगायचं, मरता आलं नाही. कारण काय, देशासाठी मरण्याचं देखील सौभाग्य सर्वच माणसांना मिळत नाही. म्हणून जगण्याचं असेल, कशासाठी आणि जगावे कसे मी, विचारा स्वतःला असा प्रश्न नेहमी. जगू पांग फेडावया मायभूचे, आम्ही मार्ग चालू जिजाऊ सुताचे. शिवाजी महाराजांचं जीवित कार्य. आणि मरावे कसे मी, मरावे कसे मी मरावे, विचारा स्वतःला असा प्रश्न नेहमी. मरू पाय फेडावया मायभूचे, आम्ही मार्ग चालू सईच्या सुताचे. शिवाजी महाराजांचं चरित्र एवढं अगम्य आहे की त्या चरित्रामध्ये जगावं कसं हे शिवाजी महाराजांनी शिकवलं. आणि धर्मासाठी, देशासाठी मरावं कसं हे संभाजी महाराजांनी शिकवलं. आणि आपण मराठी आहोत,
मराठे म्हणजे काय? संभाजी महाराजांचं ज्यावेळी बलिदान झालं, त्या औरंग्यानं ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचं हाल हाल करून मारलं, त्यावेळी राजा नाही, राज्य नाही, सेना नाही, खजिना नाही, तरीही मराठा लढत राहिला आणि अखेर काबूल कंदहार पासून गोवळकोंड्यापर्यंत विरासत गाजवणाऱ्या औरंगजेब बादशाची याच मातीमध्ये थडगं काढलं, याच मातीमध्ये थडगं काढलं. हा मराठ्यांचा पराक्रम तुमच्या रक्तामध्ये जागृत करायला मी या ठिकाणी आलोय. आपल्या सर्वांना हिंदू आणि हिंदुत्वाच्या शुभेच्छा देतो की या सभेनंतर तरी आपण रोजच्या जगण्यामध्ये मी हिंदूत काय आहे, हिंदू म्हणून जगणं भाग्य आहे आणि कट्टर हिंदुत्ववादी जगणं हे परम भाग्यवान आहे. या परम भाग्याची आठवण करून देण्यासाठी मी या गहिनीनाथांच्या परमभूमी कागलमध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलोय. वंदे मातरम. हर 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 महादेव. अटलजींची कविता या निमित्ताने आठवली. होकर स्वतंत्र मैंने कब चाहा करलू जग को गुलाम, मैंने तो सदा सिखाया करने अपने मन को गुलाम. गोपाल राम के नामों पर कब मैंने अत्याचार किए, कब दुनिया को हिंदू करने घर घर में नरसंहार किए, कब बतलाए काबुल में जाकर कितनी मस्जिद तोड़ी, भूभाग नहीं शत शत मानव के हृदय जीतने का निश्चय, हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय. बाळ महाराज आपले मनपूर्वक आभार. हिंदू जगे तो देश जगेगा अशी आपण भूमिका मांडली. या पुढे जाऊन आपण असं म्हणूया, हिंदू जगे तो देश जगेगा, हिंदू जगे तो विश्व जगेगा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही विश्व जागवण्याची भूमिका, विश्वाला सगळ्यांना आधार देण्याची जी हिंदुत्वाची आणि भारताची भूमिका आहे, ती भूमिका आपण स्पष्ट केली. हाच धागा धरून श्री नाथभक्त श्री अशोक पालवे महाराज यांनी आपले आशीर्वचन द्यावे अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. भाविक आणि प्रेक्षक रामभक्त यांना विनंती की यानंतर आभार प्रदर्शन होईल. त्यानंतर राम मंदिरामध्ये संत सज्जन हे आरती करता जातील.